नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्यानंतर जालन्यात वंचितचा जल्लोष. मामा चौकात फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून विजयाचा उत्सव. डेव्हिड घुमारे यांचा दावा, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांच्या पाठिंब्यामुळेच देशभरात प्रतिसाद. हा लोकशाही संघर्षाचा विजय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जालन्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील मामा चौकात जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरून जल्लोष केला. यावेळी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी हा जनतेच्या संघर्षाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दावा केला की दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम पाठिंबा दिला होता. त्यांच्या भेटीनंतरच आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि अखेर केंद्र सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला असं त्यांनी म्हटले. घुमारे यांनी पुढे सांगितलं की हा कोणत्याही एका पक्षाचा नव्हे तर लोकशाही मार्गाने लढणाऱ्या विद्यार्थी, युवक आणि जनतेच्या संघर्षाचा विजय आहे. अन्यायाविरुद्ध उभे राहिलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मामा चौकात झालेल्या या जल्लोषात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर दणाणून गेला तर पेढे वाटून आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. राजीनाम्याचे स्वागत करत लोकशाहीचा विजय आणि विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम अशा घोषणा देण्यात आल्या. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.